Now next point is median. ओके, सो आपल्याला जसं प्रिव्हियस लेक्चरला आपण फाइंड आउट केलं मीन डेविएशन about mean. Okay, so first we have discussed how to calculate mean, and by after calculating mean we have find out the mean deviation. Okay, now same आता तुम्हाला question येतो, find out the mean deviation for the particular data about median. Okay, so finding out the mean deviation about median. So first आपल्याला फाइंड आउट करावं लागेल किंवा डिस्कस करावं लागेल, स्टडी करावं लागेल हाऊ टू फाइंड आउट द मीडियन. ओके, सो मीडियन मीन्स व्हॉट बघा, इट इज ऑल्सो वन ऑफ द मेजर्स. ओके, when the observations of the data are arranged in ascending order, then the value of middle observation according to the number of observation is odd or even is called median. बघा आता मीडियनचं मीडियन मीन्स व्हॉट, मिड व्हॅल्यू. ओके, सो तुम्हाला नंबर ऑफ ऑब्झर्वेशन दिलेले असतील, ऑब्झर्वेशन डेटा, रॉ डेटा असेल, अनग्रुप डेटा असेल, ग्रुप डेटा असेल, जस्ट लाईक आपण मीन मध्ये बघितलं. ओके, सो त्या डेटा आपण अरेंज करणार असेंडिंग ऑर्डर नंतर. ओके, सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत मीन्स नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत त्या पर्टिक्युलर डेटामध्ये, असेंडिंग ऑर्डर मध्ये फर्स्ट डेटा जो दिलेला आहे तो आपण अरेंज करणार, देन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन कॅल्क्युलेट करणार. ओके, जर ऑड असेल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन तर डायरेक्टली आपण मीडियन फाइंड आउट करू शकतो, आणि जर इवन असेल तर आपल्याला एक फॉर्म्युला अप्लाय करावा लागतो. ओके, सो जर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सपोज n आहे, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन n आहे. ओके, देन सॉरी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आर n and n जर ऑड असेल. ओके, देन मीडियन मीन्स काय येईल बघा, मीडियन इज इक्वल टू n+1 अपॉन टूथ ऑब्झर्वेशन. ओके, मीन्स व्हॉट बघा, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सपोज 7 आहे, तर मीडियन व्हॅल्यू कोणती, 7 + 1 डिवाइड बाय 2. ओके, सो 9 अपॉन 2 दॅट इज 4.5 येतं. ओके, सो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 7, तर 4.5 नाही करायचं, तर काय 7 + 1 8. ओके, सो 4. सो फोर्थ ऑब्झर्वेशन जे असेल ती येणार आहे मीडियन व्हॅल्यू. आलं का लक्षात? ठीक आहे, जर ऑड असेल, ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन n आहे आणि जर n जर ऑड असेल देन मीडियन व्हॅल्यू फाइंड आउट करायचं का, कोणतं ऑब्झर्वेशन येणार ज्याची व्हॅल्यू मीडियन येईल. सपोज n+1 डिवाइड बाय 2 जे ऑब्झर्वेशन येईल त्या प्लेसची व्हॅल्यू काय येणार, मीडियन व्हॅल्यू येणार. ओके, आता जर n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे आणि जर इवन आहे n, देन मीडियन व्हॅल्यू काय येईल बघा, n/2 ऑब्झर्वेशन प्लस n/2 प्लस 1. आता बघा इथे n+1 डिवाइड बाय 2 आहे, दोघांची ऍडिशन n मध्ये +1 ऍड करून मग डिवाइड करायचं. इथे n ला 2 नी डिवाइड करून मग त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 2 जी व्हॅल्यू येईल दॅट इज युअर मीडियन व्हॅल्यू. ओके, सो आता आपण वन एक्झाम्पलनी बघूया. सो हा जो आहे मीडियन फाइंड आउट करायचा, हे जे फॉर्म्युले सांगितले की n ऑड असेल तर, इवन असेल तर हे कशासाठी, रॉ डेटासाठी. म्हणजे तुम्हाला फ्रिक्वेन्सी वगैरे दिलेली नसेल, जस्ट डेटा दिलेला असेल तर पहिल्यांदा नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहेत n, तर n ऑड आहे का इवन आहे, अकॉर्डिंग टू दॅट फाइंड आउट द मीडियन व्हॅल्यू. ओके, सो बघा आता मीडियन फॉर रॉ डेटा.
ठीक आहे. सपोज आता तुम्हाला दिलं फाइंड द मीडियन ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्यूशन 34, 32, 48, 38, 24, 30, 27, 21 and 35. Okay. So first median find out करायसाठी arrange the data in ascending order. ओके. नाउ असेंडिंग ऑर्डरने डेटा अरेंज केल्यानंतर पहिले 21 येणार, देन 24, देन 27, देन 30, देन 32, 34, देन 38 and 48. ओके. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके. अरेंज डेटा केला. सो नाउ हियर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन n. n किती आहे? 9 n. 9 विच इज ऑड. जर ऑड असेल देन मीडियन ऑब्झर्वेशन, नॉट मीडियन व्हॅल्यू, मीडियन ऑब्झर्वेशन फाइंड आउट करतोय आपण. म्हणजे हे फर्स्ट ऑब्झर्वेशन, हे सेकंड, हे थर्ड, हे फोर्थ, हे फिफ्थ, हे 6, 7, 8 असं. ओके. अपॉन 2. ओके. सो n 9 आहे. 9 plus 1 upon 2. सो आलं फिफ्थ ऑब्झर्वेशन इज द मीडियन ऑब्झर्वेशन. सो फिफ्थ ऑब्झर्वेशन कोणता आहे? हे 32. ओके. सो द मीडियन ऑफ गिवन डिस्ट्रीब्यूशन इज 32. लक्षात? ठीक आहे. सो जर ऑड असेल तर आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू मिळणार आहे n plus 1 divided by 2. जी व्हॅल्यू आहे त्या प्लेसची जी व्हॅल्यू आहे ती आली तुमची n plus 1 divided by 2. याची जी व्हॅल्यू येईल, सो त्या प्लेसची व्हॅल्यू बघायची असेंडिंग ऑर्डरने तुम्ही अरेंज केल्यानंतर. इथे नाही बघायचं फिफ्थ प्लेसची, इकडे असेंडिंग ऑर्डरने अरेंज केल्यानंतरची जी व्हॅल्यू मिळेल तुम्हाला त्या प्लेसचं जे ऑब्झर्वेशन आहे ते आलं तुमचं मीडियन m. जसं मीनला x बार डिनोट करतात तसं मीडियनला कॅपिटल M डिनोट करतात. ओके. सो हे झालं रॉ डेटाचं. नाउ टेक वन मोर एक्झाम्पल. रॉ डेटा फाइंड, जेव्हा फ्रिक्वेन्सी देत नाही, फाइंड द मीडियन ऑफ द डेली वेजेस ऑफ 10 वर्कर्स रुपीज 50, 70, 40, 75, 30, 60, 80, 90, 100 and 55. Okay. So first arrange the data in ascending order. Ascending or increasing order. Okay. So ascending order ने arrange केल्यानंतर first येईल बघा 30, then 40, then 50, 60, no 55 आहे, 50 नंतर 55, then 60, then 70, then 75, then 80, then 90 and then 100. Okay. So number of observation किती आहेत? 10. So which is even. 10 आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 इवन आहे. सो मीडियन, आता इथे ऑड असेल तर आपण पहिले मीडियन ऑब्झर्वेशन फाइंड आउट करतो आणि देन त्या प्लेसची आपली मीडियन व्हॅल्यू असते. आता इवन असेल तर आपल्याला डायरेक्ट मीडियन व्हॅल्यूज मिळणार आहे. सो मीडियन ऑब्झर्वेशन नाही. सो n upon 2 प्लेसचं ऑब्झर्वेशन प्लस n upon 2 प्लस 1 प्लेसचं ऑब्झर्वेशन डिवाइड बाय 2. ओके. सो n upon 2 म्हणजे 10 by 2 म्हणजे फिफ्थ प्लेसचं ऑब्झर्वेशन. सो फिफ्थ प्लेसला काय 1 2 3 4 5 60 प्लस n upon 2 5, 5 plus 1 6. ओके. सो 6 प्लेसला काय आहे 70 डिवाइड बाय 2. सो 150 130 डिवाइड बाय 2. सो आणि 130 ला जर 2 ने डिवाइड केलं
65. ओके, सो मीडियन काय आला 65. बघा जेव्हा इवन असतं ना तेव्हा यातली नाही. सो 60 आणि 70 हे दोन मीडियन व्हॅल्यू येतील. मग मीडियन व्हॅल्यू तर एकच आहे. सो या दोघांच्या मधली व्हॅल्यू काय येणार आहे तुमची मीडियन व्हॅल्यू येणार आहे. ओके, नाव आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. Now following are the leaves in hours of 15 pieces of the component of एअरक्राफ्ट इंजिन. तुम्हाला एकदा मीडियन फाइंड आउट करायला आला प्रॉपर की तुम्ही मीन डेविएशन इझिली फाइंड आउट करू शकता. मीडियन आणि मीनच प्रॉपर फाइंड आउट करताना आले तर तुम्ही मीन डेविएशन फाइंड आउट नाही करू शकत, बिकॉज मेन इम्पॉर्टंट तुम्हाला मीडियनच फाइंड आउट करावा लागतो. ओके, मीन अँड मीडियन. Six 96, 712, 719, 734, 728, 716 and 705. तर हे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आहे. सो फर्स्ट त्याला आपण अरेंज करू इन असेंडिंग ऑर्डर. ओके, सो असेंडिंग ऑर्डरनी केल्यानंतर फर्स्ट काय येते बघा 694 येते. ठीक आहे, टोटल 15 आहेत बघा. 694 येते. आफ्टर दॅट 696, आफ्टर दॅट 699. ओके, तर 3 6 वरून होत्या ते झाल्यात 9. 715 705, then 710, then 712, then 715, then 716, 719, 719, 724, 725, 728, 729, 734, then 734, then 745. सो आपण चेक करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो झाले 15. ओके, नाउ हियर n इज इक्वल टू 15 विच इज ऑड. ऑड असेल तर आपण पहिले मीडियन प्लेसचं ऑब्झर्वेशन फाइंड आउट करणार. सो मीडियन ऑब्झर्वेशन, नॉट मीडियन व्हॅल्यू नाही, मीडियन ऑब्झर्वेशन. n ऑड असेल तर n प्लस 1 डिवाइड बाय 2. ओके, सो n काय 15 plus 1 divided by 2. So that is 16 divided by 2, that is 8 place the observation. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. So 7, 1, 16. So 8 place la काय 7, 1, 16. So median काय आला 7, 1, 6. Okay, 7, 16 is the median value. आणि लक्षात so odd असेल तर डायरेक्टली आपल्याला पहिले प्लेस मिळेल त्या ऑब्झर्वेशनची आणि देन त्या प्लेसला जे ऑब्झर्वेशन आहे ते आलं तुमचं त्या पर्टिक्युलर ऑब्झर्वेशन. त्या प्लेसला जे ऑब्झर्वेशन असेल और डेटा असेल दॅट इज युअर मीडियन व्हॅल्यू. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता एक आपण इव्हनचा घेऊ, देन आपण अनग्रुप आणि फ्रिक्वेन्सी कडे जाऊ, ग्रुप आणि अनग्रुप कडे जाऊ. ओके, नाउ तुम्हाला नेक्स्ट डेटा दिलाय 3 24 0 44 44 0 90 9 87 and 11. ओके, सो फर्स्ट त्याला अरेंज करायचं इन असेंडिंग ऑर्डर. ओके, सो असेंडिंग ऑर्डरनी पहिले 2 0, देन 3, देन 9, देन 11, 24, देन 44 2 आणि देन 87 and then 90. चेक करू 3 4 5 6 7 8 9 10 10 आले. ओके, नाउ हियर n is equal to 10 which is even.
इव्हन असेल तर आपल्याला फॉर्म्युलाने डायरेक्ट मीडियन व्हॅल्यू मिळते, मीडियन ऑब्झर्वेशन नाही मिळत, मीडियन व्हॅल्यू मिळते. सो इथे मी मीडियन ऑब्झर्वेशन नाही लिहिणार, डायरेक्ट मीडियन इज इक्वल टू n/2 प्लेसचं जे ऑब्झर्वेशन असेल ते प्लस त्याची व्हॅल्यू n/2 प्लस 1 प्लेसचं जे ऑब्झर्वेशन असेल ती व्हॅल्यू, ओके, डिवाइड बाय 2. सो n किती आहे 10, 10/2 म्हणजे 5, फिफ्थ प्लेसला काय आहे 0, 1 2 3 4 5 11 प्लस n/2 मीन्स 5 म्हणजे 10/2 5, 5 प्लस 1 6, सो 6 प्लेसला काय 24 डिवाइड बाय 2. सो 6 5 4 प्लस 1 5 आणि 3 2, सो 2 1 जा 2, 2 7 जा 14, okay, so 17.5 is the median value for this observation of a data. Okay, so हे median value झाली. ड्रॉ डेटा फाइंड आउट करायची जेव्हा फ्रिक्वेन्सी देत नाही. ओके, नाउ द मीडियन व्हॅल्यू फॉर द अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, म्हणजे क्लासेस नाही दिलेले बट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओके, नाउ मीडियन व्हॅल्यू फॉर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मीन्स डिस्क्रिट डिस्ट्रीब्युशन, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे बट जो डेटा आहे ना तो क्लास फॉर्मॅट मध्ये नाही दिलेला, अनग्रुप मध्ये दिलेला आहे. ओके, सो ह्याच्यासाठी तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी एक फाइंड आउट करावं लागतं. सो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर हे कसं फाइंड आउट करायचं ते सांगते आणि तुम्ही फॉर्म्युला जो ऑडचा आहे ना तोच यूज करणार. ओके, हा फॉर्म्युला यूज करणार. आता कसं काढायचं ते तुम्हाला सांगते. सो फर्स्ट आपण वन एक्झाम्पल बघू. सपोज तुम्हाला दिलं कॅल्क्युलेट मीडियन फॉर द फॉलोइंग डेटा xi, fi. Okay, now 4 7 10 13 16 and 19. So काय येते 7 10 15 20 25 and 30. ओके, सो हा झाला तुमचा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अनग्रुप डेटा, बिकॉज इथे क्लासेस नाहीये. ओके, सो आता काय करायचं, सोल्युशन ह्या टाइप मध्ये डेटा असेल अनग्रुप बट फ्रिक्वेन्सी, देन चार्ट काढायचा xi fi and then क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. ओके, नाउ पहिल्यांदा xi च्या व्हॅल्यू लिहून काढायच्या. ठीक आहे, नाउ fi 7 10 15 20 25 30. देन आता हियर आपल्याला जो n लागतो ना तर तो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची ऍडिशन लागते, म्हणजेच fi ची ऍडिशन. आता कसं बघा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी राईट डाऊन करताना जो फर्स्ट ग्रुप आहे दॅट इज 4 चा, जर तो त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती ऍज इट इज लिहायची, म्हणजे फर्स्ट जी फ्रिक्वेन्सी असेल ती ऍज इट इज लिहायची आणि नेक्स्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा कॅल्क्युलेट करायची, ऍडिशन करत जायचं. सो 7 + 10 17, 17 + 15 किती झाले 32, 32 + 20 52, 52 + 25 77 आणि 77 + 30 किती झाले 107. सो तुमचा n काय येणार 107 येणार. ओके, सो आता पुढे बघा, आता मीडियन फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा, पण इथे n नंबर ऑफ ऑब्झर्वेशन नाही, इथे n काय हा n आहे. ओके, सो n काय येणार आता बघा, मीडियन इज इक्वल टू n + 1 डिवाइड बाय 2 मीडियन ऑब्झर्वेशन. ओके, सो n काय इथे 107 + 1 डिवाइड बाय 2, सो 108 डिवाइड बाय 2. सो काय आलं 54th प्लेसचं ऑब्झर्वेशन. सो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचं 54 आहे का, नाहीये, 52 आहे आणि मग 52 नंतर 54 येतं. ओके, सो पण 54 नाहीच आहे, सो 77 हा तुमचा मीडियन क्लास आहे तो कन्सिडर करायचा. ओके, आणि त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू काय आहे 16. सो 16 आली तुमची मीडियन व्हॅल्यू. सो रिक्वायर्ड मीडियन इज 16. ओके, सो बघा, पहिल्यांदा मीडियन ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचं बाय दिस फॉर्म्युला, जो की आपला रॉ डेटा मध्ये ऑडचा आहे. ठीक आहे,
बट हियर एन मीन्स नंबर ऑफ ऑब्झर्वेशन नाही, जे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं जे लास्ट सम आलेली आहे दॅट इज युअर एन. त्याच्यामध्ये +1 ऍड करून डिवाइड बाय 2 करायचं. देन हे चेक करायचं क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये. ओके, सो 54 नाहीये. ओके, सो 54 च्या आधी काय आहे, लेस काय आहे 52. मग त्याच्यानंतर कोणती व्हॅल्यू यायला पाहिजे, तर 54 यायला पाहिजे. पण 54 आहे का, नाहीये. 77 आहे. सो 77 हा इथे मीडियन क्लास येणार हा पूर्ण, आणि त्यातली मग रिस्पेक्टिव्ह जी व्हॅल्यू आहे xi ची दॅट इज युअर मीडियन व्हॅल्यू येणार. ओके, नाउ वी विल टेक वन मोर एक्झाम्पल, देन तुम्हाला अजून प्रॉपर कळेल. नाउ बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स मार्क्स 6, 4, 16, 7, 8, 2, then marks 20, 9, 25, 50, 40, 80. आता बघा, जे नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ वर्कर्स ती फ्रिक्वेन्सी असते. सो हे फाय झालं, हे xi झालं. सो तुम्हाला इथे रिव्हर्स दिले फक्त एक्झाम्पल मध्ये. फाइंड द मीडियन. ओके, सो इथे जे आहे ना व्हॅल्यू, जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये सॉर्टेडच दिलं होतं 4, 7, 10, 13, 16, 19 xi ची व्हॅल्यू. आता इथे सॉर्टेड नाहीये, सो हिताने आपण सॉर्टेड लिहून घेणार. सो मार्क्स xi, सो काय आलं 9, सॉर्टेड लिहायचं 9, 20, 25, 40, 50 and 80. ओके, नाउ त्याचीच बरोबर फ्रिक्वेन्सी लिहायची आहे. इथे नंबर ऑफ स्टुडंट इज अ फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ वर्कर्स, नंबर ऑफ एम्प्लॉईज, सो ती फ्रिक्वेन्सी असते. सो इथे फ्रिक्वेन्सी वरती दिली. सो 9 ची फ्रिक्वेन्सी काय आहे, 4 आहे. देन 20 ची फ्रिक्वेन्सी काय आहे, 6 आहे. बरोबर लिहा, बिकॉज आपण चेंज केलेला आहे सिक्वेन्स. 25 ची फ्रिक्वेन्सी काय आहे, 16. 40 ची फ्रिक्वेन्सी काय आहे, 8. 50 ची फ्रिक्वेन्सी काय आहे, 7. ओके, आणि 80 ची फ्रिक्वेन्सी काय आहे, 2 आहे. नाउ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करा. सो फर्स्ट ऑब्झर्वेशन ऍज इट इज लिहायचं फ्रिक्वेन्सी. देन 4 + 6 ऍड करत जायचं. 10, 10 + 16, 26, 26 + 8, 34, 34 + 7, 41, आणि 41 प्लस इथे 43. सो हा झाला आपला n. ओके, नाउ मीडियन ऑब्झर्वेशन फाइंड आउट करायचं. सो इथे मी कॅपिटल N काढते, +1 डिवाइड बाय 2. ओके, सो 43 + 1 डिवाइड बाय 2, so that is in 44 divided by 2, that is 22nd place the observation. So check in a cumulative frequency. So 22 आहे, 22 पेक्षा लहान काय 10च आहे. ओके, सो 10 नंतर काय यायला पाहिजे, 22 यायला पाहिजे, पण येते का नाही 26. सो हे झालं तुमचं. सो 22 च्या आधीची व्हॅल्यू बघायची, 10 सापडली तुम्हाला, लेस व्हॅल्यू या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये. मग त्याच्यानंतरचा क्लास हा येणार तुमचा मीडियन क्लास. ओके, आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह xi ची व्हॅल्यू दॅट इज 25. सो मीडियन व्हॅल्यू काय आली, 25 आली. आलं का लक्षात, ठीक आहे. सो हे झालं तुमचं रॉ अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. नाउ नेक्स्ट आहे आता मोस्ट इम्पॉर्टंट, याच्यावरती तुम्हाला मीन डेव्हिएशन फाइंड आउट करायला येतं. मीडियन फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके, ग्रुप फ्रिक्वेन्सी म्हणजे वरती क्लास इंटरवल दिले असतील. ओके, सो त्याच्यासाठी मीडियनचा फॉर्म्युला आहे बघा, L1 + n/2 - fc. काय आहे इच अँड एव्हरी टर्म एक्सप्लेन करते, fm इंटू C. ओके, सो L1 जो आहे तो आहे लोअर क्लास बाउंड्री ऑफ द मीडियन क्लास. ओके, त्याच्यानंतर n टोटल फ्रिक्वेन्सी, जसं आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करतो ना, त्याची जी लास्टची व्हॅल्यू ते ऍड करून दॅट इज n.
देन आपण कसा मीडियन क्लास फाइंड आउट करतो, ठीक आहे. सो मीडियन क्लास आपल्याला मिळाला, जसं आपल्याला ग्रुप अनग्रुप मध्ये मिळालेला, मग आपण त्याचे रिस्पेक्टिव्ह xi ची व्हॅल्यू घेत होतो. ओके, सो इथे आता आपल्याला क्लास ग्रुप डेटा आहे म्हणजे क्लास दिलेला असेल. सो मीडियन क्लास जो मिळेल तुम्हाला, सो त्या क्लासची इंटरवल असेल तर जे लोएस्ट बाउंड्री आहे म्हणजे लोअर बाउंड्रीचा जो आहे, सपोज 30 to 40 हा तुमचा मीडियन क्लास मिळाला. सो 30 जे आहे ते तुमचा L1 येणार. ओके, नाउ आपण विथ एक्झाम्पल बघूच आहे. देन लेस दॅन cumulative frequency of a class interval immediate to previous median क्लास. बघा आता लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, जे आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतो. सपोज तुम्हाला 30 to 40 चा जो क्लास आहे तो तुमचा मीडियन क्लास आहे. ओके, सो त्याच्या आधीच्या क्लासची जी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असेल ती आली FC. ओके, आधीच्या इमिजिएट प्रिव्हियस क्लास म्हणजे लगेच जो आधीचा आहे. सपोज आता या क्लासच्या आधी वरती 3 क्लासेस, पण ह्याच्या आधीचा जो इमिजिएट क्लास आहे प्रिव्हियस क्लास टू 30-40 त्या क्लासची cumulative frequency म्हणजे FC. ओके, and then FM frequency of median class, not cumulative frequency. जो median class असेल त्याची frequency म्हणजे FM, and C means width of the class interval. width means what? Suppose 30 to 40 classes, so 10 width आहे ना, म्हणजे किती व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये 10, सो 10 आली width. ओके, सो हे झालं तुमचं फॉर्म्युला आणि each टर्मचं मीनिंग. ठीक आहे, नाउ आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, देन परत मी तुम्हाला फॉर्म्युला मध्ये L1 FC FM ते एक्सप्लेन करते. ओके, नाउ फर्स्ट आता एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द मीडियन ऑफ द following frequency distribution. Okay, so wages in rupees per day and number of workers. So obviously खालची जी आहे ती frequency आहे. 8 classes आहेत, 1 2 3 4 5 6 7 and 8. Okay, so number of 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 and 80 to 90. Okay, so frequencies are 1 1 3 10 28 20 21 16. ओके, सो आता बघा पहिल्यांदा चार्ट काढून घ्यायचा. आता इथे क्लास इंटरवल आहे, ग्रुप डेटा आहे ना, अनग्रुप नाही, सो क्लास इंटरवल आहे. सो आता इथे आपल्याला 8 व्हॅल्यूज टाकायच्यात बघा. देन फ्रिक्वेन्सी त्या क्लासची, दॅट इज FI. ओके, अँड देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, नाउ फर्स्ट आपण सेम त्याच वेनी फाइंड आउट करून घेणार. 10 to 20, 20 to 30, 40 to 50. आता बघा कंटिन्युअस क्लास आहेत, सो ह्याला कंटिन्युअस करायची गरज नाही. 50 to 60, 60 to 70, 70 to 80 and 80 to 90. ओके, कंटिन्युअस जर नसतील तर आपण काय करतो, लोअर बाउंड्री क्लास 0.5 नी मायनस करतो आणि अप्पर बाउंड्री 0.5 नी इन्क्रीज करतो, पण इथं गरज नाही. त्याची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी राईट डाऊन करून घ्या. 1 1. नाउ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 16, तसं 16 plus 21 किती झाले, 6 plus 1 7, 37. 37 plus 20 57. 57 plus 28, 7 plus 8 15, carry आला 1, 85. ओके, नाउ 85 plus 10 95, 95 plus 3 98, 99 and 100. सो हा काय झाला तुमचा N झाला. ओके, नाउ आता बघा काय करायचं आहे. आता आपल्याला
एन आता 100 आहे ना, सो बघा आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, मीडियन क्लास फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो मीडियन क्लास फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, जेव्हा ग्रुप डेटा असेल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ ग्रुप डेटा, तेव्हा काय करायचं, n 100 आहे ना, सो n डिवाइड बाय 2 करायचं, दॅट इज 100 डिवाइड बाय 2, सो 50 चेक करायचं. ओके, नाउ 50 कुठे चेक करायचं, 15th ऑब्झर्वेशन. जसं आपण प्रिव्हियस अनग्रुप्ड मध्ये कसं n+1 डिवाइड बाय 2 करायचो, देन आपल्याला एक व्हॅल्यू मिळायची, ती आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करायचो. मग ती जर व्हॅल्यू एक्झॅक्ट नसेल, मग त्याच्यापेक्षा लेस दॅन सर्च करायचो आणि त्याच्यानंतरची नेक्स्ट व्हॅल्यू तो आपला मीडियन क्लास होता. ओके, सो आता मीडियन क्लास फाइंड आउट करण्यासाठी आता इथे जेव्हा ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल तेव्हा डायरेक्टली n ची जी व्हॅल्यू डिवाइड बाय 2 करायचं 50. सो सर्च करायचं इथे, सो इथे 50 नाहीये, पण 50 पेक्षा लेस काय आहे, 57 तर ग्रेटर आहे. सो 50 पेक्षा लेस काय, 37. सो त्याच्यानंतरचा जो आहे तो हा झाला आपला मीडियन क्लास. ओके, मीडियन क्लास एकदा मिळाला आपल्याला की आपला मीडियन क्लास आता काय झाला बघा, 30 to 40. ओके, मीडियन क्लास. नाउ सी ची व्हॅल्यू काय येईल, विड्थ ऑफ द क्लास, दॅट इज 10. ओके, सी ची व्हॅल्यू काय येणार, 10 येणार. त्याच्यानंतर L1, तर L1 म्हणजे काय की मीडियन क्लास जो असेल त्याची लोअर बाउंड्री. सो 30 to 40 हा आपला मीडियन क्लास आहे, सो त्याची लोअर बाउंड्री काय आहे, 30. देन FC, अजून काय काय लागतं फॉर्म्युल्यामध्ये, n लागतो आपल्याकडे आहे. आपला फॉर्म्युला काय आहे बघा मीडियनचा, L1 प्लस n/2 मायनस FC अपॉन FM इंटू C. तर C मिळाला, L1 मिळाला, n मिळाला, म्हणजेच n/2 50 पण मिळाले असं म्हणूया. आता FC, तर FC म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणत्या क्लासची, इमिजिएट टू प्रिव्हियस मीडियन क्लास. सो मीडियन क्लास म्हणजे हा रो आहे, त्याच्या इमिजिएट आधीचा क्लास काय आहे, 20 to 30. सो त्याची रिस्पेक्टिव्ह क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, C फॉर क्युम्युलेटिव्ह, सो 37 आलं FC. नाउ FM means what, मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी, नॉट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी, दॅट इज 20. ओके, सो ऑल व्हॅल्यूज मिळाल्या. नाउ आता आपण मीडियन फॉर्म्युला मध्ये टाकूया. सो पहिले आहे L1 दॅट इज 30 प्लस n/2 आता डायरेक्टली लिहून टाकू 50 मायनस FC काय आहे 37 डिवाइड बाय FM 20 इंटू C 10. So 30 plus 50 minus 37. So 10 minus 7 3 4 9 13 divided by 2 into 10. So हे गेलं, ठीक आहे. Now 30 plus 13 ला 2 ने डिवाइड केलं तर so 36.5 is the median. आलं का लक्षात, ठीक आहे. So 30 to 40 हा मीडियन क्लास आला, पण त्या क्लासचा मिड म्हणजे 36.5 आलं लक्षात, ठीक आहे. सो हे झालं तुमचं frequency median of the group frequency distribution. Now I will take one more example. Now find the median of the following data. So marks and number of students. Okay. So here also 3, 4, 5, 6, 7, 8 class intervals. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. 10 to 14, 15 to 19, 20 to 24, 25 to 29, then 30 to 34, 30 to 34, 35 to 39, 40 to 44 and 45 to 49. Okay, now the frequencies 4, 6, 10, 5, 7, 3, 9, 6. ओके, सो बघा आता एवढे फॉर्म्युला लक्षात ठेवणं जरा हार्ड आहे तुम्हाला, सो प्रॅक्टिस करा, प्रॉपर येईल. ओके, नाउ बघा आता जर तुम्ही क्लास इंटरवलला जर ऑब्झर्व केलं तर ते कंटिन्युअस नाही. सो आता आपण डायरेक्टली क्लास इंटरवल्स कंटिन्युअस राईट डाऊन करून घेणार आहे.
क्लास इंटरवल्स त्याची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी that is Fi and then cumulative frequency. So class interval continue करण्यासाठी फर्स्ट लोअर बाउंड्री क्लासला 0.5 नी मायनस करायचं आणि अप्पर बाउंड्रीला इन्क्रीज करायचं. सो 9.5 to 14.5. देन नेक्स्ट 14.5 to 19.5. आता हे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं मीन मध्ये. Then 19.5 to 24.5. Then fourth class 24.5 to 29.5 then 29.5 to 34.5. लोअर बाउंड्री 0.5 नी मायनस करायची आणि अप्पर बाउंड्री क्लास 0.5 नी प्लस करायचं. सो आता हा चालू आहे. 35 ला 0.5 नी मायनस केलं, 35 ला तर 34.5 आणि 39 ला इन्क्रीज केलं तर 39.5. Okay, after that 39.5 to 44.5 and the last 44.5 to 49.5. Okay, so त्याच्या रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सीज लिहून घ्या. 10, 5, 7, 3, 9, 6. Okay, now addition. 4 as it is. 4 plus 6, 10. 10 plus 10, 20. 20 plus 5, 25 plus 7, 32. 35. 35 plus 9. 44 and 44 plus 6, 50. So आपला n काय आलाय? 50 आलाय. ओके, सो n by 2 काय आलं? 25. सो मीडियन क्लास काय येणार? 25 आहेच आहे ना डायरेक्टली. सो हा झाला तुमचा मीडियन क्लास पूर्ण. ओके, सो मीडियन क्लास कोणता आला? 24.5 to 29.5. ओके, सो L1 काय? मीडियन क्लासची लोअर बाउंड्री. FC काय? मीडियन क्लासचा जो प्रीवियस क्लास आहे इमिजिएट त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे 20. ह्याच्या आधीचा क्लास हा 20. FM म्हणजे काय? मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी दॅट इज 5. आणि C मीन्स विड्थ. विड्थ किती आहे? 5. 20 म्हणजे विड्थ काय? इच क्लास इंटरवलची 5 चे की नाही? 20 बघा 9.5 to 14.5. 29.5 to 34.5. सो इंटरवल जे आहे क्लास इंटरवल त्याची विड्थ काय? C5. ओके, नाउ फॉर्म्युला मीडियन इक्वल टू L1 plus n by 2 minus FC divided by FM into C. So L1 24.5 plus n by 2 काय? 25. FC काय आहे? 20 डिवाइड बाय FM काय आहे? 5 आणि C पण काय आहे? 5. सो 5 5 कट केले आपण. सो 24.5 25 minus 5 25 आणि हे किती झाले आता? 29.5 इज द मीडियन व्हॅल्यू. लक्षात? ठीक आहे. सो आता आपण मीडियन फाइंड आउट केलेला आहे रॉ डेटाचा, ग्रुप डेटाचा and then ungrouped data frequency distribution allचा. नाउ आता आपण मीन डेविएशन अबाउट मीडियन बघू. जसं काल आपण अबाउट मीन बघितलं तसं मीन डेविएशन नाउ अबाउट मीडियन. ओके, सो फॉर रॉ डिस्ट्रीब्यूशन और फॉर रॉ डेटा फॉर्म्युला आहे अबाउट मीडियन. मीनचा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. सो समेशन ऑफ xi मायनस m. सो m इज फॉर मिड आणि इथे पण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे जरी निगेटिव्ह व्हॅल्यू आली तरी ती पॉझिटिव्ह घ्यायची. ओके, वेअर m इज मीडियन. आणि रॉ डेटा मध्ये n काय असतो? नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतो. ओके, फक्त ग्रुप आणि अनग्रुप मध्ये फ्रिक्वेन्सीची ऍडिशन असते n मीन्स. ओके, देन फॉर डिस्क्रीट और ungrouped data, mean deviation equal to summation of fi into xi. फक्त मीनच्या ऐवजी काय बघा? मीडियन. बाकी सगळं फॉर्म्युला सेम आहे. ओके, नाउ थर्ड फॉर्म्युला फॉर ग्रुप.
mean deviation equal to summation of fi xi minus m divided by summation of fi. आता इथे बघा हा सेम फॉर्म्युला आहे पण रॉ डेटा मध्ये फ्रिक्वेन्सी नसते म्हणून fi ने मल्टिप्लाय नाही केलं आणि इथं फ्रिक्वेन्सी असते म्हणून fi ने मल्टिप्लाय केलं. आता हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे फक्त आपण मीन फाइंड आउट करतो ते थोडंसं आपल्याला डिफरंट वे. इथे एक्झॅक्ट फॉर्म्युला आहे मीडियन फाइंड आउट करण्यासाठी आणि इकडे आपण डायरेक्ट n+1 डिवाइड बाय 2 ने आपण ऑब्झर्वेशन फाइंड आउट करतो त्याची रिस्पेक्ट टू x ची व्हॅल्यू घेतो. ओके बाकी फॉर्म्युला सेम आहे इथे फक्त fi नाहीये बिकॉज रॉ डेटा मध्ये फ्रिक्वेन्सी देतच नाही. ओके नाउ वी विल सी द वन बाय वन एक्झाम्पल. मीन डेविएशन फाइंड आउट करू तिन्ही पण मीडियनचे रॉ डेटा अनग्रुप अँड ग्रुप. ओके सो कॅल्क्युलेट mean deviation about median of the following data. आता raw data आहे. So 12, 6, 7, 3, 15, 10, 18 and 5. Okay. नाउ पहिल्यांदा आपण काय करणार ह्याला अरेंज करणार. पहिले आपल्याला मीडियन फाइंड आउट करावं लागेल ना. सो अरेंज data in ascending order. Okay, so ascending order ने arrange केल्यावर 3, 5, 6, 7, 10, 12, 18. So 3, 4, 5, 6, 7, 15 राहिले ना 15 and 18. Now 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Okay, now here n is equal to what? 8, which is even. Okay, so आपला मीडियन काय येणार आता डायरेक्टली आपण फाइंड आउट करणार n/2 ची जी व्हॅल्यू आहे प्लस n/2 प्लस 1 ची जी व्हॅल्यू आहे त्यांची ऍडिशन करून डिवाइड बाय 2 करायचं. सो n काय 8/2 म्हणजे 4. फोर्थ ला काय आहे 7 प्लस 7 प्लस n/2 मीन्स 4. 4 प्लस 1 5. फिफ्थ ला काय आहे 10 डिवाइड बाय 2. सो 17 डिवाइड बाय 2. सो काय येणार आता मीडियन व्हॅल्यू टू 8.5 आलं. काय आलं 8.5 आलं. ठीक आहे. नाउ आता आपल्याला हे मीडियन तर झालं m झाला आपला m फॉर मीडियन. नाउ आता आपला फॉर्म्युला काय समेशन ऑफ xi मायनस m. ओके सो आता आपल्याला जसं आपण अबाउट मीन फाइंड आउट करताना जसं चार्ट काढला होता तसा xi. ओके देन xi मायनस m ची व्हॅल्यू आणि देन बार ची व्हॅल्यू म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ठीक आहे. सो डेटा बघा काय असेंडिंग ऑर्डरचा लिहा 3, 5, 6, 7, 10, 12, 15 and 18. ओके नाउ m काय आपल्याकडे 8.5. ओके नाउ आता मी कॅल्क्युलेटर ओपन करते. सो आता आपल्याला बघा 3 मायनस m दॅट इज 8.5. सो 3 मायनस 8.5 इट इज मायनस 5.5 पण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काय येणार 5.5. ओके आफ्टर दॅट 5 मायनस 8.5 सो काय आलं मायनस 3.5. सो इथे काय 3.5. ओके नाउ 6 मायनस 8.5 सो काय मायनस 2.5. सो इथे 2.5. Then 7 minus 8.5 so minus 1.5 so absolute value is 1.5. Okay now 10 minus 1.5 sorry 8.5 so आलं 1.5 so ही absolute value झालेली आहे. Then 12 minus 8.5 3.5. Okay now 15 minus 8.5 6.5 and then 18 minus 8.5 so आलं 9.5. ओके सो हे आलं आपलं ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. नाउ आता आपल्या ह्याच्यानंतर हे वरती लिहिते मी मीन डेविएशन काय आहे समेशन ऑफ xi मायनस m डिवाइड बाय
n. ओके, सो इथं रॉ डेटा मध्ये n काय असतं, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, दॅट इज 8. आता या सगळ्यांची सम करायची, सम ऑफ xi मायनस m. तर काय येते बघा, सम ऑफ xi मायनस m, इथे करते सम ऑफ xi मायनस m, याची सम. आता या सगळ्या खालच्यांची सम करायची आहे. So 5.5 plus 3.5 plus 1.5 plus 1.5, 3.5 plus 6.5 plus 9.5. Okay, so sum आली 31.5. So 31.5 divided by 8. So आता त्याला 31.5 divided by 8. So आले हे 3.93. So ही झाली mean deviation about मीडियन. ओके, अबाउट मीडियन ची व्हॅल्यू. ठीक आहे, तर थोडंफार जसं आपण प्रिव्हियस लेक्चरला मीन डेव्हिएशन अबाउट मीन सेम एक्झाम्पलला आपली व्हॅल्यू 4 पॉइंट समथिंग आलती, तर चालतं. असं काही नाही की सेमच व्हॅल्यू पाहिजे अबाउट मीन आणि अबाउट मीडियन. सो थोडाफार चेंज येतोच. एक 1% मध्ये कधी कधी व्हॅल्यू सेम येते, नाहीतर इच टाइम डिफरन्स येतोच. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण वन मोर घेऊ रॉ डेटाचं एक्झाम्पल. Now calculate the mean deviation about median. Okay, so 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Okay, so here already data ascending order नीच आहे, so no need to arrange it in ascending order. Now here n is equal to 9, which is odd. सो डायरेक्टली आता आपल्याला पहिल्यांदा ऑब्झर्वेशन मिळेल. सो मीडियन ऑब्झर्वेशन ऑड असल्यावरती n प्लस 1 डिवाइड बाय 2 त्या प्लेसचं. सो n 9 प्लस 1 10 डिवाइड बाय 2, दॅट इज 5th प्लेसचं ऑब्झर्वेशन मिळेल. सो 1 2 3 4 5, 5th प्लेसला काय 5. सो मीडियन काय आला आपला, मीडियन दॅट इज m काय आला 5 आला. ओके, आता प्लेस आणि ते सेमच आहे. सो काय आला 5 आला. ओके, नाउ आता आपल्याला फाइंड आउट करायचं xi आणि xi मायनस m. सो डायरेक्ट असं दोनच कॉलम काढले, दोनच रो काढले तरी चालेल. मायनस व्हॅल्यू आली की ती फक्त पॉझिटिव्ह लिहून टाकायची. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. ओके, सो हियर m काय आलेला आहे आपला 5 आलेला आहे. सो xi मायनस 5 म्हणजे इथं 1 मायनस 5 काय आलं मायनस 4. सो आपण 4 लिहिणार. 2 मायनस 5 काय लिहिणार मायनस 3. सो आपण प्लस 3 लिहिणार. 3 मायनस 5 मायनस 2 प्लस 2 लिहिणार, बिकॉज ऑब्सोल्यूट व्हॅल्यू. 4 मायनस 5 मायनस 1 1 लिहिणार. 5 मायनस 5 0. 6 मायनस 5 1. 7 मायनस 5 2. 8 मायनस 5 3 आणि 9 मायनस 5 4. ओके, हे आलं. नाउ आता समेशन ऑफ xi मायनस m. ओके, सो ह्याची ऍडिशन. सो 4 प्लस 3 7, 7 प्लस 2 9, 9 प्लस 1 10, 11, 13, 16 आणि 16 प्लस 4 किती आले, 16 प्लस 4 20. ओके, 20 आले. नाउ आता आपला मीन डेव्हिएशन अबाउट मीडियन. सो याचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ xi मायनस m दॅट इज मीडियन डिवाइड बाय n. सो 20 डिवाइड बाय 9. ओके, सो 9 into 2 18. ओके, सो हा आला तुमचा. हे तर हे सेम आलं मीननी पण आणि मीडियननी पण. ओके, सो 1% चान्स आहे की व्हॅल्यू सेम येईल, नाहीतर 99% व्हॅल्यूज डिफरंट येतात. 1 2 3 म्हणजे मॅक्झिमम 5 चा डिफरन्स येतो. ओके, 5 पेक्षा कमी पण येऊ शकतो डिफरन्स. म्हणजे एक जर 2 आलाय तर दुसरा 7 पर्यंत येऊ शकतो. एक 7 आला तर दुसरा 2. सो मॅक्झिमम 5 चा डिफरन्स येतो. ठीक आहे, नाउ आता अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. Ungroup frequency distribution. Calculate the mean deviation from or about median for the following distribution: xi, fi, 3, 4, 4, 9, 5, 10, 6, 8, 7, 6, 8, 3.
ओके. सो आता अनग्रुप फ्रिक्वेन्सी डेटा आहे म्हणजेच डिस्ट्रिक्ट डेटा आहे. ओके. सो आता आपल्याला फॉर्म्युला काय आहे बघा मीन डेव्हिएशनचा फॉर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रीब्यूशन और अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन summation of fi into xi minus m डिवाइड बाय n. पण हा जो n आहे तो आहे समेशन ऑफ fi. सो आता आपल्याला कॉलम मध्ये काय काय लागेल ते बघा पहिल्यांदा. आता पहिल्यांदा मीडियन तर लागेल. सो मीडियन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय काय लिहितो पहिल्यांदा ते कॉलम लिहा. xi लिहितो, fi लिहितो आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहितो. ओके. सो हे 3 कॉलम्स तर येणारच आहेत. ओके. त्याच्यानंतर आपल्याला एक मीडियन मिळेल. जसं आपण काल मीन काढलं होतं मधल्या कॉलमला तसं मीडियन मिळेल. ओके. नाउ आफ्टर दॅट आता आपल्याला मीन डेव्हिएशन साठी मीडियन मिळाला की मीन डेव्हिएशन साठी आता वी नीड अ xi मायनस m ची व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. ओके. नाउ ही मिळाली की आपण त्याला fi तर आपल्याकडे आहेच आहे, त्याला आपण xi मायनस m. सो हे मिळेल आपल्याला. सो ऑल दी व्हॅल्यूज मिळतील आणि समेशन ऑफ fi म्हणजेच काय n. जेव्हा फ्रिक्वेन्सी दिलेली असते तेव्हा नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5 6 तर हे नाही येत n मीन्स काय येतो जेव्हा फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तेव्हा समेशन ऑफ fi येतं. जर इथे कन्फ्युजन होत असेल तर असं लिहून घ्या. ओके. नाउ xi लिहून घ्या 3 4 5 6 7 8. ओके. नाउ त्याची रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी याचे ऍडिशन करून घेऊ बिकॉज आपल्याला समेशन ऑफ fi पाहिजे फॉर्म्युला मध्ये. सो 9 13 प्लस 10 23 13 प्लस 10 23 23 प्लस 8 31 प्लस 6 37 37 प्लस 3 40. ओके. सो दिस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्या 4 तसाच 4 प्लस 9 13 प्लस 10 23 प्लस 8 31 37 and 40. ओके. सो याला समेशन ऑफ 40 येतं. ओके. नाउ मीडियन क्लास आपण कसं फाइंड आउट करतो. सो मीडियन आता आपल्याला n काय आलेलं आहे आपले ऍडिशन 40. सो 40 डिवाइड बाय 2 करतो किंवा आपण अनग्रुप हे ग्रुप मध्ये करतो ना. सो आपण काय करतो n प्लस 1 डिवाइड बाय 2 मीडियन ऑब्झर्वेशन. सो 40 प्लस 1 डिवाइड बाय 2 दॅट इज 41 डिवाइड बाय 2. सो हे काय आलं 20.5 आलं. ओके. सो आता बघा 20.5 त्याच्यापेक्षा लेस काय 13 आहे. सो 20 पेक्षा सपोज 20 असं कन्सिडर करा. सो लेस काय आहे 13. सो 13 च्या नंतर काय 23. सो हा झाला तुमचा मीडियन क्लास. ओके. सो ह्या मीडियन क्लास वरून मग तुमचा मीडियन काय येणार 5 येणार. काय येणार मीडियन 5 येणार. ओके. सो मीडियन दॅट इज m काय आला 5 आला. ओके. सो आपण ग्रुप मध्ये काय करतो n/2 करतो डायरेक्ट आणि अनग्रुप मध्ये सेम लाईक रॉ डेटा n+1 डिवाइड बाय 2. सो तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल ती आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये चेक करतो. जर ती एक्झॅक्ट नसेल तर त्याच्यापेक्षा लेस सर्च करतो आणि त्याच्या नंतरचा जो असतो तो तुमचा क्लास असतो. त्याच्या रिस्पेक्ट टू xi व्हॅल्यू असते तुमची मीडियन व्हॅल्यू. ओके. नाउ मीडियन मिळालं की आपण xi मायनस m करणार. सो xi काय आपला 3 मायनस m 5. सो 3 मायनस 5 मायनस 2. सो इथे आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहायची 2. नाउ xi काय 4 मायनस 5 मायनस 1 पण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू 1. 5 मायनस 5 0. देन 6 मायनस 5 1. 7 मायनस 5 2. 8 मायनस 5 3. ओके. आलं लक्षात. नाउ आता आपल्याकडे fi आहे आणि ही पण आहे. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन. सो 4 into 2 8 9 into 1 9 10 into 0 0 8 into 1 8 then 6 into 2 12 3 into 3 9 आणि आपल्याला ह्याची सम लागते फॉर्म्युला मध्ये. ह्याची तर सम मिळाली. आता ही ह्याची इंटू fi into xi मायनस m ची सम. सो 17 प्लस 8 25 plus 12 37 plus 9 49. So summation of fi into xi minus m is equal to 46. Okay. So आता आपण मीन डेव्हिएशन फाइंड आउट करू. समेशन ऑफ fi
into xi minus m डिवाइड बाय fi. सो वरती व्हॅल्यू आली 46, खाली आली 40. ओके, सो 14 मी डिवाइड जर केलं 46 ला, 40 डिवाइड बाय 46, सो आन्सर आलं 0.46 डिवाइड बाय 40, नॉट 1.15. ओके, सो हे झालं तुमचं आन्सर मीडियन फॉर अनग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. ओके, नाव आता अजून एक एक्झाम्पल घेते अनग्रुपचं. मीडियन फाइंड आउट, मिड डेविएशन फाइंड आउट करण्यासाठी अबाउट मीडियन. सो कॅल्क्युलेट मिड डेविएशन अबाउट मीडियन. ओके, सो xi, fi 10, 3, 11, 12, 12, 18, 13, 12 and 14, 3. ओके, नाव आता मीडियन फाइंड आउट करण्यासाठी आपण xi चा कॉलम घेतो, एक fi चा घेतो फ्रिक्वेन्सीचा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा. देन आपल्याला जो मीडियन मिळतो ते इथे ऑप्शनल आहे, हे नाही घ्यायचं तरी चालेल हा कॉलम. देन मीन डेविएशन साठी आपण xi मायनस m ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करतो. देन fi इंटू xi मायनस m हे कॅल्क्युलेशन करतो. ओके, एवढं कॅल्क्युलेशन करतो. नाव इथे 10, 11, 12, 13, 14. ओके, 10, 11, 12, 13, 14. छोटा एक्झाम्पल आहे बघा. ठीक आहे, नाव फ्रिक्वेन्सी 3, 12, 18, 12, 3. ओके, सो हे 3 तसं 3 प्लस 12, 15, 15 प्लस 8, 13 कॅरियर 33, 33 प्लस 12, 45 प्लस 3, 48. बरोबर. एकदा आपण इथे चेक करू. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 कॅरी आला 1, 2, 3, 4, 48. सो समेशन ऑफ fi काय आली आपली, summation of fi is equal to 48. Okay, now means n आपला 48 आलाय. सो n plus 1 divide by 2 प्लेसचा आपल्याला मीडियन क्लास फाइंड आउट करण्यासाठी. सो 48 plus 1 divide by 2 that is 49 by 2. सो 2 2 जा 4, 2 4 जा 8 आणि 24.5. सो चेक इन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो 24.5 नाही, सो त्याच्यापेक्षा लेस काय आहे, 33 तर ग्रेटर आहे. सो त्याच्यापेक्षा लेस काय 15. सो 15च्या नंतरचा म्हणजे हा झाला तुमचा मीडियन क्लास. ओके, आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह xi ची व्हॅल्यू तर ती झाली तुमची मीडियन. सो मीडियन m काय आला, 12 आला. ओके, नाउ xi मायनस m. सो 10 मायनस 12 मायनस 2 पण इथे पॉझिटिव्ह लिहिणार. 11 मायनस 12 मायनस 1 इथे पॉझिटिव्ह. 12 मायनस 12 0, 13 मायनस 12 1, 14 मायनस 12 2. नाउ fi इंटू दिस व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट करा. सो 3 इंटू 2 6, 12 इंटू 1 12. ओके, त्याच्यानंतर 18 इंटू 0 0, 12 इंटू 1 12, 3 इंटू 2 6. ओके, नाउ ह्याची सम करायची आता आपल्याला. इथे साइडला करते समेशन ऑफ xi मायनस m. सो 6 प्लस 12 किती झाले, 6 प्लस 12 18, 18 प्लस 12 8 प्लस 2 10 कॅरी आला म्हणजे 30. ओके, 30 प्लस 6 36 आलं. ओके, नाउ मीन डेविएशन summation of fi xi minus m divided by summation of fi. So 36 divided by 48. So check करा 36 divided by 48. So answer आले 0.75. So this is a mean deviation about median for ungrouped or discrete distribution. Okay. Now next आहे आता मीन डेविएशन. लास्ट 2 एक्झाम्पल्स घेऊयात आपण आता ग्रुप साठीचे. नाउ फाइंड द मीन डेविएशन अबाउट मीडियन. ओके, फॉर द फॉलोइंग ऑब्झर्वेशन. सो वेट
and number of items. So obviously number of value म्हणजे ती काय असते frequency. 7 classes आहेत. So 10 to 15, 15 to 20, 20 to 25. आता ह्याची थोडी मीडियन फाइंड आउट करायची लेंथी प्रोसेस आहे ग्रुप डेटाची. 30 to 35, then 35 to 40, and then 40 to 45. ओके, सो फर्स्ट आपल्याला मीडियन फाइंड आउट करण्यासाठी ग्रुप किंवा अनग्रुप साठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागते. सो पहिले जे 3 कॉलम्स आहेत ते सेम येणार आहेत बघा. 7, 12, 16, 25, 19, 15 and 6. ओके, सो पहिले आता आपण क्लास इंटरवल्स, देन त्याची रिस्पेक्टिव्ह FI, फ्रिक्वेन्सी, देन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. पहिल्यांदा हे 3 करून घेऊयात प्रॉपर, देन मीडियन फाइंड आउट करू, मग पुढचं करूयात. सो 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35, then 35 to 40 and 40 to 45. Okay, now frequency 7, 12, 16, 25, 19, 15 and 6. So 7 तसं 7 plus 12, 19. Okay, now 19 plus 16, 6 of 15 carry आला 1, 35, 35 plus 25, 60. Okay, now 60 plus 19, 9, 7, 79, 5, 9, 79 plus 15, 14 carry आला 1, 94. Okay, now 94 plus 6, 100. म्हणजेच आता आपला समेशन ऑफ FI आपल्याला लागतच आहे मीडियन मीन डेविएशन फाइंड आउट करण्यासाठी 100. ओके, नाउ आता पुढे बघा. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर आपला जो मीन डेविएशनचा फॉर्म्युला आहे फॉर ग्रुप डेटा FI into XI minus M डिवाइड बाय समेशन ऑफ FI. ओके, नाउ आता आधीच्या ग्रुप मध्ये XI आपल्याला डायरेक्ट दिलेलं, पण इथे XI आहे का? नाहीये, बिकॉज क्लास इंटरवल आहे. सो आपण जेव्हा मीन डेविएशन अबाउट मीन फाइंड आउट केलं तिथे पण XI होताच ना. सो जेव्हा ग्रुप डिस्ट्रीब्युशन होतं मीन डेविएशन अबाउट मीन फाइंड आउट करताना तेव्हा आपण XI काय घेतलेलं, मिड व्हॅल्यू घेतलेली क्लासची. ओके, सो ती आता आपण XI म्हणून पहिल्यांदा कन्सिडर करणार. सो आपल्याला मीन डेविएशन साठी समेशन ऑफ FI मिळले, आता XI मिळेल. ओके, सो XI मिळालं तर आपण त्याच्यातून मीडियन फाइंड आउट, मीडियन मायनस करू शकतो. ओके, सो 10 plus 15 मिड व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची सांगितली मी तुम्हाला. 10 plus 15, 25. 25 ला 2 ने डिवाइड केलं ते येतं 12.5. सो पहिल्या लोअर बाउंड्री मध्ये किती ऍड केले, 2.5. मग प्रत्येक क्लास मध्ये तसंच करायचं. 15 मध्ये 2.5 ऍड केले तर 17.5, इथे 22.5. 25 मध्ये 2.5 ऍड केले तर 27.5, इथे 32.5, 37.5 and 42.5. तर हे झालं आपलं XI. ओके, नाउ आता XI मधून M आपल्याला मायनस करायचा आहे, दॅट इज अ मीडियन. सो मीडियन फाइंड आउट करण्यासाठी फ्रॉम द ग्रुप डेटा आता आपल्याला पहिल्यांदा मीडियन क्लास फाइंड आउट करावा लागतो. ओके, सो मीडियन क्लास आता मी इथेच लिहिते साइडला. सो मीडियन क्लास काय येणार बघा, त्याच्यासाठी आता आपला N म्हणजेच काय, समेशन ऑफ FI काय आलंय 100. 100 डिवाइड बाय 2 म्हणजे 50. सो N काय होता, N by 2, 100 by 2, 50. सो 50 कुठे आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये नाहीये, डायरेक्ट 60 आहे. सो 50 पेक्षा लहान काय मग 35. सो मीडियन क्लास काय झाला आता आपला हा. सो मीडियन क्लास काय झाला आपला 20 to 25. मीडियन क्लास काय झाला 25, 20 to 25 हा काय झाला आपला मीडियन क्लास झाला. ठीक आहे, 50 आले ना. सो 60 तर मोठा आहे. सो सॉरी 35 नाही, सॉरी बाय मिस्टेक. सो आता आपल्याला 35
लेस शोधायचा आणि त्याच्यानंतरचा मीडियन क्लास घ्यायचा. सो काय आला 25 to 30. ओके, आपण काय करतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी चेक करतो. तर चेक करतो की 50 तर नाहीये, मग त्याच्या लेस काय आहे 35. सो 35 नंतरचा जो क्लास आहे तो आपला मीडियन क्लास आला 25 to 30. सो याच्यावरून सी काय आला 5 ची इंटरविड्थ आहे. सो सी 5 आला. L1 काय आला मीडियन क्लासची लोअर बाउंड्री दॅट इज 25. एफसी काय आलं जो मीडियन क्लास आहे त्याचा इमिजिएट प्रिव्हियस क्लास त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दॅट इज 35. ओके, त्याच्यानंतर एफएम काय आलं मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी दॅट इज 25. नाउ आता आपण मीडियन फाइंड आउट करू. L1 काय 25 प्लस n/2 that is 50 minus fc that is 35 divided by fm 25 into width c म्हणजे 5. ओके, नाउ 5 1 जा 5 5 5 जा 25. इथे नाही, हे प्लस आहे. सो 25 प्लस, आता मी डायरेक्टली करते कॅल्क्युलेटर वरती आन्सर. सो 25 पहिल्यांदा 50 minus 35 it will take 15. So 15 divided by 5, so 3 आणि 3 plus 25, 28. So median काय आला 28 आला. So m मिळाला आता आपल्याला 28. Now we will find the xi minus m bar ची व्हॅल्यू आणि त्याच्यानंतर एकदा ही व्हॅल्यू मिळाली की fi into xi minus m. So total 3 4 5 6 7. So 1 2 3 4 5 6 7. ओके, नाउ xi काय आहे बघा मिड व्हॅल्यू 12.5 minus m 28. ओके, सो 12.5 minus 28. सो minus 15.5. सो आपण ऍब्सोल्यूट व्हॅल्यू लिहिणार 15.5. ओके, आफ्टर दॅट xi काय आहे नेक्स्ट मिड व्हॅल्यू 17.5 आणि मिड काय 28. सो minus 10.5. सो आपण पॉझिटिव्ह 10.5 लिहिणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट मिड x काय आहे 22.5 minus 28. सो minus 5.5. सो आपण पॉझिटिव्ह लिहिणार. 27.5 minus 28. सो 0.5. सो इथे आलं पॉझिटिव्ह minus 0.5 येतं. सो पॉझिटिव्ह 0.5. नाउ 32.5 minus 28. सो पॉझिटिव्ह 4.5. नाउ 37.5 minus 28. So आला 9.5. Then 42.5 minus 28. So आला 14.5. ओके, नाउ आता आपल्याला ही व्हॅल्यू आणि fi यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. सो 15.5 इंटू रिस्पेक्ट टू fi काय आहे 7. सो आलं 108.5. ओके, नाउ नेक्स्ट 10.5 and respect to frequency 12. So 126. After that 16 into 5.5. So आला 88. Now 0.5 into त्याची respect to 25. So 0.5 into 25. So आला 12.5. Then 4.5 into 90. 4.5 into 90. Respect to लिहायचे आहे बघा बरोबर 85.5. Then 9.5 into 50. 9.5 into 15. So आले 142.5. Then 6 into 14.5. 6 into 14.5. So आले 87. Now आता आपल्याला ह्याची सम करावी लागेल. So first summation of fi xi into m. Okay, so ह्याची पूर्ण ह्या कॉलमची सम करायची. So 108.5 plus 126 plus 88 plus 12.5 plus 85.5 plus 142.5 plus 87. So answer आले 650. Okay, now mean deviation is equal to 650 divided by summation of fi. Okay, so summation of fi काय आलेले आपलं 100. Okay, so 650 divided by 10. Now 6.5. Okay, sorry 65 divided by 10. So it will give us mean deviation is equal to 6.5.
6.5 ओके. सो आपण जे अबाउट मीन काढलं होतं ना सेम एक्झाम्पलचं तर ते 6.4 आलं, तसं ह्याचं 6.5 आलं अबाउट मीडियन. ठीक आहे. सो हे झालं तुमचं एक्झाम्पल फॉर ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ओके. नाउ आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊयात. फाइंड द मीन डेविएशन अबाउट मीडियन. बघा मीडियन फाइंड आउट जे आहे ग्रुप डेटाचं ते थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. सो इथे अगेन वेट नंबर ऑफ लॉग्स म्हणजेच आयटम्स. ठीक आहे. नाउ 10 to 20, 20 to 30 कंटिन्युअस करायची गरज नाही. 30 to 40, 40 to 50, 50 to 60 and 60 to 70. अगेन 7 क्लासेस आहेत तिथे. किती 3 4 5 6 क्लासेस आहेत. ओके. आणि त्याची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी 4 6 10 18 9 3. ओके. सो फर्स्ट मीडियन फाइंड आउट करण्यासाठी आता आपण क्लास इंटरवल्स, त्याची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, देन आपल्याला मिड व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते बिकॉज एक्स व्हॅल्यू साठी xi साठी. ओके. देन मिडलला आपण इथे मीडियन फाइंड आउट करू अँड आफ्टर दॅट आपल्याला xi मिळाला, मीडियन पण मिळेल. सो xi मायनस m ची व्हॅल्यू ॲब्सोल्यूट व्हॅल्यू, देन fi इंटू xi मायनस मिडची व्हॅल्यू. ओके. टोटल 6 क्लासेस आहेत. सो 1 2 3 4 5 and 6. Okay. And then 3 4 5 and 6. Okay. Now आता बघा क्लास इंटरवल्स लिहून घ्या. 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70. त्याची रिस्पेक्टिव्ह फ्रिक्वेन्सी 4 6 10 18 9 3. ओके. नाउ n म्हणजे समेशन ऑफ fi. ओके. फॉर फ्रिक्वेन्सी दिली असेल तर इथे किती झाले 10, 10 प्लस 10 20, 20 प्लस 18 38, 38 प्लस 9 47, 47 प्लस 3 50. सो आपण एकदा चेक करू. सो 4 प्लस 6 10, 10 प्लस 10 20, 20 प्लस 18 38, 47 आणि 50. ओके. नाउ मिड व्हॅल्यू 10 प्लस 20 किती झाले 30, 30 डिवाइड बाय 2 किती झालं 15. सो आपण मिड व्हॅल्यू लोअर बाउंड्री मध्ये 5 ऍड केले. तसंच आता 20 नेक्स्ट क्लासच्या लोअर बाउंड्री मध्ये 5 ऍड करायचे. सो 25. ओके. नाउ त्याच्यानंतर नेक्स्ट आता 30 मध्ये इथे ह्याची मिड व्हॅल्यू 35, 40 to 50 ची 45, 55 आणि इथे 65. ओके. नाउ आता आपल्याला n काय आलेला आपला 50, 50 डिवाइड बाय 2 म्हणजेच n बाय 2 काय आला आता इथे आपलं व्हॅल्यू 25. सो चेक फॉर द 25 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे का नाही. सो 20 चे लेस. सो 20 नंतरचं. सो 40 to 50 काय झालं आपला मीडियन क्लास. सो 20 नंतर 25 आले असते ना, पण नाहीचे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये 25 इथे आहे बघा. कन्फ्युज होता. ही मिड व्हॅल्यू आणि ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो 25 नाहीच. सो 25 पेक्षा इमिजिएट लेस काय 20. सो 20 च्या नंतरचा क्लास. सो 40 to 50 हा झाला आपला मीडियन क्लास. 40 to 50. सो त्याच्यावरून आपल्याला L1 मिळणार लोअर बाउंड्री, FC काय मिळणार क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रिव्हियस क्लास. सो हा मीडियन क्लास आहे, त्याची प्रिव्हियस क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी दॅट इज 20. FM म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियन क्लास दॅट इज 80. ओके. त्याच्यानंतर C विड्थ काय 10 to 20, 20 to 30 10 आहे. ओके. ऑल दी व्हॅल्यूज मिळाल्या. नाउ मीडियन L1 काय 40 प्लस n बाय 2 काय 25, FC 20 डिवाइड बाय FM 18 इंटू 10. ओके. सो आता ह्याची मी व्हॅल्यू काढते 40 प्लस सो 5 इथे 25 मायनस 25 5 इंटू 5 25 डिवाइड बाय 9. ओके. सो व्हॅल्यू काय बघा आता ह्याची 25 डिवाइड बाय 9 त्याच्यामध्ये केलं प्लस 40 ऍड. सो आलं 42.7. सो
इथे काय आलं 42.7 इज मिड. ओके, सो आता xi मायनस m. ओके, xi 15 मायनस 42.7. ओके, परत एकदा करते मी 40 प्लस ब्रॅकेट मध्ये 5 into 5 divide by 42.7. ठीक आहे. नाउ xi काय आपला 15 मायनस 42, 15 minus mid, so 42 minus 7, so minus 27.7 येते, so इथे आलं 27.7 positive. Okay, after that next xi value 25 minus 42.7, so आली इथे 77. पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहायची, निगेटिव्ह आली तरी. देन नेक्स्ट xi 35 minus 47.7, so आलं 12.7. नेक्स्ट आहे 45 minus 47. सॉरी, रॉंग झालं जरा. 25 minus 42.7. ठीक आहे, हे बरोबर आहे. देन 35 minus 42.7. ओके, राईट. 35 minus 42.7, so 7.7. मी 45.7 घेतो, सो इथे आलं 7.7. then 45 minus 42.7. next xi value ही, so इथे आलं 2.3. then 55 minus 42.7, so ही next value आली 12.3. and then 65 minus 42.7, so ही value आली 22.3. now ही व्हॅल्यू आणि fi त्याची रिस्पेक्ट टू fi चं मल्टिप्लिकेशन करायचं. सो 4 into 27.7, सो आन्सर आलं 110.8. ओके, आफ्टर दॅट 17.7 into त्याच्या रिस्पेक्ट टू फ्रिक्वेन्सी आहे 6, सो आन्सर आलं 106.2. ओके, आफ्टर दॅट 10 into 7.7, so 77. now 18 into 2.3, 18 into 2.3, so 41.4. then 9 into 12.3, 9 into 12.3, 9 into 12.3, so answer is 110.7. then 22.3 into 3. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी नाही, fi च्या व्हॅल्यूनी मल्टिप्लाय करायचं, सो आलं 66.9. ओके, सो आता ह्याची आपल्याला समेशन फाइंड आउट करावं लागेल. सो समेशन ऑफ fi इंटू xi मायनस m. सो आता ह्या कॉलमची होल कॉलमची ऍडिशन, सो 110.8 प्लस 106.2 प्लस 77 प्लस 41.4 plus 110.7 plus 66.9, so आलं 513. ही आली सम. ओके, नाउ आता मीन डेविएशन अबाउट मीडियन, समेशन ऑफ fi xi minus m डिवाइड बाय समेशन ऑफ fi. सो काय आलं 513 ही व्हॅल्यू. ओके, डिवाइड बाय समेशन ऑफ fi दॅट इज 50. सो मीड डेविएशन काय येईल बघा आता, 513 divided by 50, so answer आलं 10.26. ओके, सो आन्सर राईट आलेला आहे. 10.26, 25, 27, 24 जे पॉइंटचा फरक चालतो. ओके, सो हे झालेले तुमचं मीन डेविएशन अबाउट द मीडियन. आणि प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण अबाउट द मीन बघितलं. ओके, नाउ नेक्स्ट लेक्चरला वी विल सी द नेक्स्ट मेजर ऑफ डिस्पर्शन, स्टँडर्ड डेविएशन.